विधानसभेचे विसरा आणि महापालिकेच्या तयारीला लागा. राज ठाकरेंचे बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आदेश. सैराट सारखा घटनेनं संभाजीनगर हादरलं. प्रेम प्रकरणातून चुलत भावानेच केली बहिणीची हत्या. 20 फूट डोंगरावरून बहिणीला दिलं ढकलून. सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार. हत्या प्रकरणाचा तपास गतीनं करण्याची करणार मागणी. दोन दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 अंकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता. पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान. 8 फेब्रुवारीला मतमोजणी. 70 जागांसाठी आप, भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत. बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन. कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत जनआक्रोश. युगेंद्र पवारांचाही समावेश. सरपंच हत्या प्रकरणी सरपंच परिषद आक्रमक. मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन. आरोपींना कठोर शिक्षेची करणार मागणी. लोकलमधील फुकट्यांना आता 1000चा दंड. जनरल क्लाससाठी 500 तर फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये दंड वसुली होणार. दादर स्टेशनवर भर गर्दीमध्ये तरुणीचे कापले केस. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती.